वाशिम न्यायालयाच्या आदेशाने तोंडगाव धुमका टोलनाका जप्तीचे आदेश। महाराष्ट्रातील पहिलीच घटना। वाशिम जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला आदेश देऊनही दिला नसल्याने प्रमुख जिल्हा न्यायाधीश वाशिम यांनी वाशिम हिंगोली रस्त्यावरील टोल नाका तोंडगाव धुमका टोलनाका जप्त करण्याचे दिले आदेश। राष्ट्रीय महामार्ग NH 161 मध्ये मौजे जामरुन येथील बेबीताई दिनकर गर्जे व त्यांचा मुलगा विठ्ठल दिनकर गर्जे यांनी राज्य महामार्ग 51 वाशिम ते रिसोड मार्गावरील गट क्रमांक 55, 56, 57 रहिवासी कारणासाठी उत्कृष्ट करण्यात आला होता। त्यामधून वाशिम वळण नवीन रस्ता करण्याकरिता जमीन अधिग्रहित केली होती। तत्कालीन भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी यांनी फक्त उत्कृष्ट केलेल्या प्लॉटचा मोबदला दिला। त्यातील रस्ते, खुली जागा हे अधिग्रहित करून सुद्धा त्यांचा मोबदला दिला नसल्याने त्यांनी वाशिम अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे याचिका दाखल केली। त्यावर त्यांनी नुकसान भरपाई देण्यात यावे असे आदेश असून सुद्धा रक्कम दिली नाही, म्हणून बेबीताई व विठ्ठल गर्जे यांनी जिल्हा न्यायालय येथे वसुलीसाठी 6 दरखाती दखल केल्या। न्यायालयाने आदेश करूनही त्यांची अवहेलना करीत रक्कम भरली नाही। येथे रोजचे 4 चाकी वाहनाची वसुली म्हणून 2 ते 3 लाखापर्यंत असून ही सुद्धा रक्कम भरली नसल्याने वाशिम प्रमुख न्यायालयाच्या आदेशाने तोंडगाव धुमका टोल नाका टोल प्लाझा दिले न्यायालयाने जप्तीचे आदेश। प्रतिनिधी किशन काळे।